हाय एव्हरीवन, मी अजय बारंगळे, माधवीचा छोटा भाऊ. श्री स्वामी समर्थ. गुड मॉर्निंग सर्वांना. मी माधवी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करत आहे आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर काल तुम्ही पाहिलं अगदी स्पेशल असं जेवण मी बनवलं होतं, पण भावाचं दर्शन काही तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये झालेलं नाहीये. चला तर मग आपण माझ्या भावाला भेटून घेऊया. तर हा आहे माझा छोटा भाऊ. दिसायला जरी मोठा असला तरी छोटाच आहे. हा, छोटाच आहे तो. मग कसं झालं होतं कालचं जेवण? काल मी रेसिपी दाखवले, पण तू काही टेस्ट करून तू थकला होता म्हणून तुला घेतलं नाही मी ब्लॉग मध्ये. एकच नंबर. ते खाल्ल्यानंतर ना एवढी मला झोप मस्त लागली ना, मला ते व्हिडिओ मग काढायचं हे करायचं, तुला सांगायचं एवढं सुद्धा भान नाही राहिलं. एवढं पोट भरून जेवलो होतो ना काल मी, काय विचारलो. एवढं पोट भरून जेवण करून झोपी गेला ना, त्याने माझ्यासोबत गप्पा देखील नाहीत मारल्या रात्री. आज 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 फक्त गप्पा मारायचेत आपल्याला सगळ्यांना. हा 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 हा. डोसा बनवला आहे, टेस्ट करून सांग कसं झालंय ते. नक्की नक्की. चला वाढा लवकर. कुठे ताट? घे ताट घे, बनवते तर. इथे भावाची बघा खटपट बघा, मला लाईट वगैरे लावून देऊन अंधार पडतो म्हणून. बघा खटपट बघा किती करतात. हे भाऊ असावे तर असे बहिणीला हेल्प करणारे. हे आमच्या भाऊजाईचं चालू आहे नाश्ता. आणि सांगतेच होतो मला पण घ्या म्हणून. नाही रे, या नाश्ता करायला. बिचारी कधी म्हणली रे तसं? नाही पण चल तू कर नाश्ता, दे तुला. व्हायला पलटून भाजलं नाही का? एक मिनिट. तुझ्या नादात माझी रेसिपी सुद्धा चुकायला लागली इथं. माझे सगळे ऑडियन्स म्हणतील एवढी छान बनवणारी माधवी भावाच्या नादात एका साईडने. ते पण भावालाच बरोबर देते. भावालाच बरोबर. हा हा. किती जणांसोबत असं होतं, आपले बहीण भाऊ आले की काय लक्षच नसतं स्वयंपाकात. हे ते टेस्ट करून घेऊयात पहिला आपण. टेस्ट करून सांग कसं झालं ते. बस स्टूल वरती का तिथंच? इथं बस स्टूल वर बैठो. ए हमारे गरीब का डायनिंग टेबल. या गरीबाकडे तर हे पण नाहीये. मग बहीण भाऊ कशासाठी आहे आपण? बरोबर आहे. मॅच व्हायला पाहिजे ना. गरम असेल बघ, फुकून कर. एकच नंबर. छान झालीये. तिखट नाही? हॉटेलातली टेस्ट सुद्धा अशी कधीच नाही मिळणार तुम्हाला. हा बघा, हे असे पाहिजेत भाऊ. चल घे तू, सावकाश घे. इथं ना माझ्याकडे मी अक्कलकोटला जाऊन आले होते ना, त्याचं प्रसाद देखील आहे. अक्कलकोटचा पेढा आणलेला. हा प्रसाद देखील सगळेजण घेतो आम्ही. चला, आज मला देखील आयता नाश्ता भेटणार आहे माझ्या भाऊजाईच्या हाताने. दररोज मीच करून खाते, आज माझ्यासाठी तिने बनवून देत आहे. मग गरमागरम डोसा फॉर माय ननंदबाई. येस, इट इज गरमागरम डोसा फॉर माय ननंद. मग चायवाले भैया, चहा तयार झाला का नाही? हा, आता स्पेशल माझ्या दिदुलीसाठी चहा. हा, आज चायवाले भैया बनलेले आहेत. मस्त आलं बिलं टाकून माझ्यासाठी कडक मला जसं पाहिजे तसा चहा बनवलाय. आमच्या लाडक्या दिदुलीसाठी काही पेढे कधी देणारस तू? कारचे पेढे लगेच जाऊन घेऊन येऊ आपण. लगेच चल. चहा पिलं की लगेच स्वीट मार. हा. चलो. ओ किती चहा. बापरे. बापरे, कप गच्च भरून दिलेला आहे. एवढा चहा प्यायचा म्हणजे दुपारचं जेवणच नाही. जेवणात सुट्टे. चला पिऊन बघूया कसा बनवला आहे. त्यांनी बनवलाय चहा. पिते आणि चालूच राहू दे, सांगते थांब. त्यानंतर सायंकाळच्या वेळेस ना आम्ही थोडंसं बाहेर गेलेलो होतो देवदर्शनासाठी, आणि थोडंसं असंच बाहेर फिरण्यासाठी देखील. त्याच्या पुढचा ब्लॉग ना नेक्स्ट पार्टमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करते, कारण खूप मोठा ब्लॉग होतो. भेटूया पुन्हा एकदा मग अशाच छानशा ब्लॉगसोबत.